आज मी करणार आहे फ्रोझन मटार। तर यासाठी मी 2 किलो मटार मार्केटमधून घेऊन आले होते व त्याला सोलून त्याचे हे मी दाणे काढून घेतले आहेत। हे 2 किलो मटारचे एवढे दाणे निघलेले आहेत। यामधले छोटे व खराब मटार मी साईडला काढून घेतले आहेत। कोवळे मटार हे आपल्याला बाजूला काढायचे आहेत, जेणेकरून ह्या कोवळ्या मटारनी आपला ग्रीन पीस लवकर खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे कोवळा व खराब मटार आपल्याला बाजूला काढायचा आहे व हाचा मोठा मोठा दाणेदार मटार आता आपण ग्रीन पीस साठी यूज करणार आहोत। इथे मी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं आहे। आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे। आता मी यामध्ये 1 टेबलस्पून मीठ टाकणार आहे व थोडीशी साखर। साखरेमुळे मटारचा हिरवा कलर आहे असाच टिकून राहतो। आता यामध्ये मी सोललेला मटार टाकणार आहे। आता हा मटार थोडा चमच्याने हलवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता हा मटार आता तळाशी बसलेला आहे। मटार आता जसा हळूहळू वर येऊ लागेल तसं आपला मटार फ्रोझन तयार होत गेलेला आहे असं समजायचं। हळूहळू सगळा मटार आता वर येऊ लागेल। यामध्ये 2 ते 3 मिनिटं आपल्याला मटार ठेवायचा आहे। फक्त 2 ते 3 मिनिटच आपल्याला यामध्ये मटार ठेवायचा आहे। एकदा का सगळा मटार वरती आला की हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता हळूहळू सर्व मटार वर येऊ लागला आहे। हा सगळा मटार जेव्हा वर येईल तर मग आपण सर्व मटार हा काढून घेणार आहोत। एक साईडला मी इथे पाण्यामध्ये बर्फ टाकून घेतला आहे। या थंड पाण्यामध्ये आपल्याला तो मटार आता काढून टाकायचा आहे। आता हा मटार आपल्याला काढून थंड पाण्यात टाकायचा आहे। दोन मिनिटं आता मटार ह्या थंड पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे व त्याला नंतर चाळणीमध्ये निथळून घेणार आहोत आपण। याला आपल्याला आता खाली एक कापड टाकून सुकायला ठेवायचा आहे। 2 ते 3 तास हा वाटाणा असाच आपल्याला सुकून द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 तासानंतर आपला हा मटार पूर्णपणे सुकलेला आहे। यातलं पूर्णपणे पाणी सुकून गेलं आहे। आता हा मटार पॅक करून ठेवण्यासाठी रेडी आहे। याला आता मी एका प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये पॅक करणार आहे किंवा तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्येही पॅक करू शकता। मी आता याला पूर्ण एअरटाईट कंटेनरमध्ये भरलेलं आहे व एका प्लॅस्टिकच्या थैलीमध्येही भरलं आहे। आता ही थैली मी पूर्ण पॅक करणार आहे व याला फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे। आपला हा फ्रोझन मटार आता तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।